एव्हरीवन, A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण लास्ट एका व्हिडिओमध्ये HTMLचा बेसिक म्हणजे आपण HTMLचा कोड कशा पद्धतीने टाईप करू शकतो, HTMLचा फुल फॉर्म काय आहे, HTMLचा यूज कशासाठी होतो हे सर्व पाहिलेलं होतं आणि त्यावेळेला मी बोललेले की आपण याचं प्रॅक्टिकलसुद्धा पाहणार आहोत. सो आज जे तुमच्यासमोर दिसत आहे ते आहे HTMLचं फर्स्ट बेसिक प्रॅक्टिकल. आणि या बेसिक प्रॅक्टिकलसाठी मी काय केलेलं आहे तर नोटपॅड ओपन केलेला आहे. काय ओपन केलेलं आहे? नोटपॅड. याच्यासाठी वेगळं असं कुठलंही स्पेशल सॉफ्टवेअर गरजेचं नाही आहे. फक्त आपण नोटपॅडमध्येच हे HTMLचं कोड टाईप करून त्याचं आउटपुट चेक करू शकतो. सो इथे पहा, मी ऑलरेडी नोटपॅड ओपन केलेला आहे आणि त्यामध्ये हा माझा फर्स्ट आहे तो HTML टॅग आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम बोललेले होते की ग्रेटर दॅन आणि लेस दॅनच्या मध्ये जो आपण वर्ड टाईप करतो त्या पूर्ण वर्डला आपण HTML टॅग असं म्हणतो. इथे मी काय लिहिलेलं आहे? हेड. सो दिस इज अ हेड टॅग. त्याच्यानंतर टायटल टॅग, हेड टॅग कम्प्लीट. टायटल टॅग नंतर आपल्याला हेड टॅग कम्प्लीट करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर ॲक्च्युअल बॉडी टॅग स्टार्ट करून हा बिझी कलर हा एक ॲट्रिब्यूट आहे बॉडी टॅगचा. म्हणजे काय तर जर तुम्हाला वेब पेजला बॅकग्राऊंड कलर डिस्प्ले करायचा असेल म्हणजे एक्स्ट्रा कलर इफेक्ट अप्लाय करायचा असेल तर तुम्ही बिझी कलर हा ॲट्रिब्यूट यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही या बॉडी टॅगच्या अंडर म्हणजे ओपनिंग बॉडी टॅग आणि एंडिंग बॉडी टॅग, एंड ऑफ बॉडी टॅग याच्यामध्ये जो काही कंटेंट तुम्ही टाईप करता तो फक्त कंटेंट तुम्हाला वेब पेजवरती डिस्प्ले होईल आणि नंतर HTML टॅग एंड करायचा असतो. हा आहे प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे फर्स्ट HTML टॅग, देन हेड टॅग, टायटल टॅग, देन एंड ऑफ टायटल टॅग, एंड ऑफ हेड टॅग, देन स्टार्ट बॉडी टॅग, राईट कंटेंट, देन एंड ऑफ बॉडी टॅग, एंड ऑफ HTML टॅग. अशा पद्धतीने हा जो प्रॉपर सिक्वेन्स आहे याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला HTMLचा कोड टाईप करायचा असतो. आता मी इथे HTMLचा कोड टाईप केलेला आहे. ऑन टॅग आणि ऑफ टॅग म्हणजे काय? आता हा HTML आहे विदाऊट स्लॅश आहे म्हणून याला आपण ऑन टॅग म्हणूयात. हेड टॅग आहे हा विदाऊट स्लॅश आहे म्हणून यालाही आपण ऑन टॅग म्हणूयात. हा टायटल टॅग आहे विदाऊट स्लॅश म्हणून यालाही ऑन टॅग किंवा स्टार्ट टॅग असं म्हणूयात. नंतर स्लॅश हेड किंवा स्लॅश टायटल हे जे सिम्बॉल दिलेले आहेत स्लॅश बॉडी आणि स्लॅश HTML, जिथे जिथे मी स्लॅश यूज केलेला आहे त्या टॅगला आपण ऑफ टॅग किंवा एंड टॅग असं म्हणतो. ऑफ टॅग किंवा एंड टॅग असं म्हणतो. आणि ज्या टॅगला ऑन टॅग आणि ऑफ टॅग असतो हा आहे ऑन टॅग आणि हा आहे ऑफ टॅग हेडचा. टायटलचा हा आहे ऑन टॅग आणि हा आहे ऑफ टॅग. याला म्हणतो आपण कंटेनर इलेमेंट. म्हणजे ज्या टॅगला ऑन टॅग आणि ऑफ टॅग दोन्ही टॅग्स असतात म्हणजे स्लॅश टॅग विदाऊट स्लॅश याला आपण कंटेनर इलेमेंट म्हणतो. आणि HTML कोडिंगमध्येच जो असा टॅग असतो की त्याला फक्त ऑन टॅगच गरजेचा असतो, ऑफ टॅग रिक्वायर्ड नसतो, मग त्या टॅगला आपण एम्प्टी इलेमेंट असं म्हणतो. त्या टॅगला आपण काय म्हणतो? एम्प्टी इलेमेंट. आता एम्प्टी एलिमेंटचं एक्झाम्पल आपण नंतर पाहूयात. अगोदर जे काही बेसिक कोड आहे विथ प्रॉपर सिक्वेन्स मी जो इथे टाईप केलेला आहे त्याचं आपण आउटपुट पाहूयात. फर्स्ट आपण हे डॉक्युमेंट सेव्ह करूयात. डॉक्युमेंट सेव्ह कसं करायचं हेही मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सो अजूनही तुम्ही जर व्हिडिओ तो पाहिला नसेल तर A to Z एज्युकेशनमध्ये जाऊन तुम्ही या चॅनलला व्हिजिट करा आणि त्यामध्ये माझा बेसिक HTMLच्या रिलेटेड जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीचं बेसिक एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आणि आता पहा, मी ही फाईल म्हणजे सेव्ह करते. फाईल सेव्ह ॲज. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही C ड्राईव्हमध्ये किंवा डेस्कटॉपवरती ही फाईल सेव्ह करायची नाही. तुम्ही C ड्राईव्ह सोडून इथे हा स्क्रॉलर मी डाऊन करते. आता इथे पहा, C ड्राईव्ह सोडून तुमच्या PCमध्ये जे काही दुसरे ड्राईव्हची नावं असतील D ड्राईव्ह, लोकल डिस्क D, लोकल डिस्क E आणि अजून काय असेल C ड्राईव्ह सोडून त्यामध्ये तुम्ही त्यावरती क्लिक करा. आता मी F ड्राईव्हवरती क्लिक करते. मला माझी फाईल F ड्राईव्हमध्ये सेव्ह करायची आहे. सो मी F ड्राईव्हवरती क्लिक केलेलं आहे आणि ते फाईल नेम म्हणून ऑप्शन आहे. आता इथे फाईल नेम म्हणून आहे तिथे बाय डिफॉल्ट .txt दिसत आहे ते तुम्हाला डिलीट करायचं आहे. डिलीट करा आणि
तुम्हाला तुमच्या फाईलला काय नाव द्यायचं आहे. सपोज आता हे माझं फर्स्ट बेसिक HTML पेज आहे. सो मी म्हणते बेसिक डॉट HTML, बेसिक डॉट आणि HTML. हेही मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं होतं की ज्यावेळेला आपण आपली HTMLची फाईल सेव्ह करतो त्यावेळेला कंपल्सरी .html एक्सटेन्शन हे टाईप करायचं असतं, तरच तुमची फाईल इंटरनेटमध्ये कन्वर्ट होते, इंटरनेट आयकॉनमध्ये कन्वर्ट होते आणि मग अगदी इझीपणे तुम्ही तुमचं वेबपेज म्हणजे तुम्ही तुमची फाईल वेबपेजवरती डिस्प्ले करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचं आउटपुट वेबपेजवरती इझिली डिस्प्ले झालेलं दिसून येईल. आता मी इथे माझ्या फाईलला नाव काय दिलेलं आहे, बेसिक डॉट HTML. काय नाव दिलेलं आहे, बेसिक डॉट HTML. हे पहा इथे आहे बेसिक डॉट HTML आणि त्याच्यानंतर मी काय करते, माझी फाईल सेव्ह करते. आता ही माझी फाईल सेव्ह झालेली आहे. आता सेव्ह तर झालेली आहे फाईल. आता आउटपुट कशा पद्धतीने चेक करायचं, वेबपेजवरती आपण आउटपुट कसं चेक करायचं, तर इथे 2 पद्धती आहेत. एक तर तुम्ही ज्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे त्या ड्राईव्हमध्ये जावा, माय कम्प्युटर, त्याच्यानंतर लोकल डिस्क F आणि मग त्याच्यामध्ये तुमची फाईल कोणती आहे त्या फाईलवरती डबल क्लिक करा. मी तुम्हाला तेही सांगते. इथून मी दिस PCला जाते. यामधून मी माझी फाईल F ड्राईव्हमध्ये सेव्ह केलेली आहे. सो मी या F ड्राईव्हवरती डबल क्लिक करते. यामध्ये मी माझी हे बघा इथे तुमच्या लक्षात येईल इथे बेसिक या फाईलला इंटरनेटचं म्हणजे मायक्रोसॉफ्ट एजचं आयकॉन डिस्प्ले कन्वर्ट झालेला आहे. सो या बेसिक या फाईलवरती मी डबल क्लिक करते. डबल क्लिक केल्याबरोबर हे आहे तुमच्या कोडिंगचं आउटपुट. गुड मॉर्निंग, हाय स्टुडंट, वेलकम इन दिस HTML क्लास. ओके, हे झालं आउटपुट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता की ज्या फाईलमध्ये तुम्ही ज्या ड्राईव्हमध्ये तुम्ही तुमची फाईल सेव्ह केलेली आहे डिरेक्टली दिस PCमध्ये जाऊन लोकल डिस्क Fमध्ये ही जी मी माझी फाईल सेव्ह केलेली आहे त्या फाईलला डबल क्लिक करून ती फाईल तुम्ही ओपन करू शकता. आता आपण पाहूयात सेकंड मेथड की अजून कोणत्या पद्धतीने आपण आपली फाईल चेक करू शकतो. सो सेकंड मेथड पाहण्यासाठी तुम्ही काय करा, स्टार्ट बटनवर सर्च बटनवरती क्लिक करून तिथे तुम्ही रन हा ऑप्शन टाईप करायचा. सर्च बॉक्समध्ये क्लिक करून रन हे टाईप करायचं. तर त्याच्यानंतर रन ॲप डायलॉग बॉक्स येईल. हा रन ॲप ही विंडो ओपन होईल. या विंडोवरती ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही कोणत्या फाईलमध्ये कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे, कोणत्या ड्राईव्हमध्ये तुमची फाईल सेव्ह केलेली आहे, तर F म्हणून मी फक्त इथं F लेटर टाईप करते. आता F लेटर टाईप केल्याबरोबर F ड्राईव्हमध्ये ज्या काही माझ्या फाईल्स आहेत त्याची लिस्ट तुम्हाला अशी खाली दिसेल. आता यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की सगळ्यात शेवटी F बेसिक डॉट HTML ही फाईल इथे दिसत आहे. फक्त या फाईलवरती क्लिक करा. तुमची फाईल कोणती आहे ते तुम्ही चेक करा आणि त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे ती फाईल तुम्हाला इथे ओपन बॉक्सच्या अंडर तिथे तुम्हाला ते नाव दिसेल आणि तुम्ही या ओके ऑप्शनवरती क्लिक करा. ओके ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुमचं आउटपुट तुमच्यासमोर दिसून येईल. हे झालं आपल्या बेसिक HTML कोडिंगचं आउटपुट. अशा पद्धतीने तुम्ही HTMLचा कोड नोटपॅडमध्ये टाईप करून ती फाईल .html एक्सटेन्शननी C ड्राईव्ह सोडून इतर लोकल डिस्क D, लोकल डिस्क E जे काही तुमच्या लोकल डिस्कला नाव असेल त्या ड्राईव्हमध्ये ती फाईल .html एक्सटेन्शननी सेव्ह करा आणि त्याच्यानंतर रन करताना ज्या 2 मेथड मी सांगितलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण आपलं हे आउटपुट चेक करू शकतो. एक तर त्या ड्राईव्हमध्ये डिरेक्टली स्टेप बाय स्टेप जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा सर्च बॉक्समध्ये रन टाईप करून रन डायलॉग बॉक्स ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला फक्त तुमच्या ड्राईव्हचं लेटर टाईप करायचं आहे. म्हणजे D ड्राईव्ह असेल तर D, F ड्राईव्ह असेल तर F, E ड्राईव्ह असेल तर E. ज्यावेळेला तुम्ही E असं टाईप करता त्यावेळेला तुमच्यासमोर वेगवेगळ्या फाईल्सची नावं येतील. त्यामधून तुम्ही तुमची फाईल शोधा, ओळखा, त्याच्यावरती क्लिक करा आणि ओके ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर तुमच्या समोर डायरेक्टली आउटपुट डिस्प्ले होईल. सो हे झालं HTMLचं बेसिक आउटपुट. ओके, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा बेसिक HTML कोडिंगची. पुढे पुढे मी तुम्हाला त्याचे ॲट्रिब्यूट्स, आपण वेगवेगळे ॲट्रिब्यूट्स कसे असतात किंवा वेगवेगळे म्हणजे BR टॅग कसा असतो, फॉन्ट टॅग, त्याच्यानंतर सेंटर टॅग, बोल्ड इफेक्ट अप्लाय करायचं असेल तर बोल्ड टॅग, वेगवेगळे जे इफेक्ट आहेत
ते कशा पद्धतीने ॲड करू शकतो किंवा HTML मध्ये आपण टेबल कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो, लिस्ट कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो किंवा फ्रेम तुम्हाला वेबपेजवरती 2 कॉलम 1 रो अशा फॉर्ममध्ये फ्रेम कशी आपण क्रिएट करू शकतो हेही तुम्हाला पुढे पाहता येणार आहे. HTML ही अत्यंत इंटरेस्टिंग अशी प्रोग्रामिंग कोडिंग लँग्वेज आहे आणि अत्यंत सोपी आहे, काहीही डिफिकल्ट नाही. तुम्ही इझिली यामधून वेबपेज क्रिएट करू शकता. सो ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या स्टेप्सप्रमाणे तुम्ही प्रॅक्टिकल कंप्लीट करा आणि आउटपुट येते का हेही चेक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्ही जर A to Z एज्युकेशन या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.